श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय 26 कलियुगाचं लक्षण. आम्ही सकाळी पहाटे उठून नदी ओलांडून श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो. धर्मगुप्तांना श्रीपाद प्रभूंच्या मुखातून कलियुगाच्या प्रादुर्भावाचे विशेष जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. तशी श्रीपादांना नम्र प्रार्थना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, साधकांनो, जन्मदेवताच मानवाच्या गतजन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील जन्मात देतात. असे असले तरी गेल्या जन्माचे फळ एका क्रमपद्धतीने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते. स्वर्गवासी झालेल्या आपल्या मातापिता आजी आजोबा यांच्या नावाने आपण केलेल्या श्राद्ध पक्षाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती प्राप्त करून देणारे जन्मदेवताच असतात. या देवतांना जन्म असतो. नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणे, भूमीचे प्रकंपन होणे म्हणजेच भूकंप होणे, सूर्यचंद्राची गती बदलणे, दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात धूमकेतू तारा दिसणे ही सारी कलियुगाची लक्षणे आहेत. कालपुरुष म्हणाला, जिकडे पाहावे तिकडे वेदमंत्राचे उच्चार, यज्ञ यागादी तपस्या याचा जोर सर्वत्र चालू होता. आपल्या आज्ञेप्रमाणे मी युगधर्मास सगळीकडे व्यापून टाकावे, परंतु सध्या परिस्थितीत ते अशक्य आहे. कलियुगाचे हे वक्तव्य ऐकून जगतप्रभूंनी कलीला पश्चिमी समुद्रातील द्वीप दाखवले. म्लेच्छ जातीचा मूळ पुरुष आदम आणि स्त्री हव्यावती या दोघांना विहार करण्यासाठी एका रमणीय उद्यान निर्माण केले. वास्तविक पाहता ते दोघे बहीण भाऊ होते, परंतु कलियुगाने सर्परूपाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्यात कामभावनेचे बीज पेरले आणि अधर्मी संतान उत्पन्न करण्यास प्रेरित केले. अशा प्रकारे ते दोघे पतित झाल्यावर दोघांनी आपल्या पापाचे फळ अनुभवून आर्य धर्मास दूषण लावणारी, अभक्ष्य भक्षण करणारी, दुराचारी अशा संततीची वृद्धी केली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मी कल्की अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे. हा फार दूरचा भविष्यातील माझा कार्यक्रम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुदेव दत्त.